सोलापूर शहरात उन्हाचा पारा जो आहे 43 पार गेलेला आहे। प्रचंड असं जे आहे ते उन्हाचा तडाखा सोलापूर शहर जिल्ह्यात बसतानाचं चित्र पाहायला मिळतंय। सोलापुरामध्ये यंदाच्या मोसमातील तापमानाने जो आहे तो उच्चांक गाठलेला आहे। काल मंगळवारी सोलापुरात 43.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे। वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। रस्ते निर्मानुष्य झाल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। आता सकाळचे 11 वाजले तर आपण पाहू शकता रस्ते जे निर्मानुष्य झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। कोरड्या हवामुळे जे आहे ते नागरिकांच्या अंगाची लाही लाही होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे। सिग्नलची वेळ जी आहे ते कमी केलेली आहे। प्रशासनाला जे आहे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केलेले आहे। त्यामुळे सकाळी 10 ते 4 या वेळेत बाहेर पडू नका असा सल्ला देण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। काय सांगाल सोलापूरचं ऊन काय कशा प्रकारे वाटतंय? खरं तर आता 44चा आकडा गाठण्याची शक्यता आहे। ऊन अतिशय आहे आणि मला वाटतंय सरकारने ही नियमावली काढली की जर गरज असेल तरच बाहेर पडावे, कारण ऊन अतिशय घातक ठरू शकतं। त्यामुळे आहार आणि पाणी योग्य घेतलं पाहिजे। त्यामुळे आणि बाहेर फिरताना सुद्धा गॉगल्स आणि टोपी घालून फिरलं पाहिजे असं शासनाने नियमावली काढलेली आहे आणि नागरिकांनीही स्वतःच्या काळजी घेण्याची गरज आहे। आणि मला वाटतं की दुपारी बाहेर कामासाठी निघतात त्यांनी विशेष काळजी घेतली गेली पाहिजे असं मला इथे वाटतंय। मे महिन्यात उन्हाचा पारा जो आहे तो कडक असायचा, पण यंदा एप्रिल महिन्यातच सर्वाधिक तापमानाची नोंद जी आहे काल नोंद झाली नाही, काय वाटतं? खरं तर हे तापमान आहे हे मे च्या सुमारास असते, पण एप्रिल मध्येच हे तापमान दिसून येत आहे। त्यामुळे विशेष काळजी घेतली गेली पाहिजे का अजून 1 महिना 1.5 महिना घालवायचा आहे आणि यामध्ये आरोग्याची काळजी घेणे महत्वाचं आहे। आणि त्यामुळे प्रशासनाने पण सुद्धा नियमावली काढली आहे, त्याचे काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे। नक्कीच आपण पाहू शकता सोलापूर शहर जिल्ह्यात आहे ते उन्हाचा तडाखा बसल्याने जे आहे ते कुठेतरी नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत आहे। प्रशासनाने देखील नागरिकांनी जे आहे ते उलटी येणे, चक्कर येणे, मळमळ होत असेल तर डॉक्टरांचे सल्ला घ्यावा, उन्हात बाहेर पडू नको असं आवाहन जे आहे ते प्रशासन करण्यात येत आहे। एकंदरीतच येत्या 2 ते 3 दिवसात उष्णतेची लाट देखील येईल असं प्रशासनाने सल्ला दिलेला आहे। त्यामुळे कुठेतरी सोलापूरचा पारा जो आहे तो एप्रिल महिन्यातच वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। रवी डोबे, जय महाराष्ट्र, सोलापूर।